Unit 3.1 Night of the Scorpion English Workshop. After reading the poem, complete the following. What happened? There are three main parts of the poem. Do you know what they are about? The first one is done for you. Lines 1 to 7. What happenings? What is happening? The scorpion comes into the house to escape the rain and stings the poet's mother. 1 ते 7 ओळीमध्ये आपल्याला माहिती मिळते. There was a heavy rainfall, and to escape from the rainfall, Scorpion comes in the narrator's house and stings poet's mother. Line 3 to 33. Peasants gathered in poet's house. They use various methods. They praise God to reduce the effect of the poison. From line 34 to 48, this is the third and last part of the poem. Father tries its very best. He was skeptic, rationalist. He used powder, mixer, herb, hybrid, and even he also poured paraffin on that beaten toe. In the last 18th part, we learn that mother suffered a lot. Mother also thanked God because God spared her children from the scorpion. मुलांचा बचाव विंचूपासून देवानं केल्यामुळे ती म्हणते देवाने केला, त्यामुळे ती देवाचा आभार मानते. Question 2. Complete the following table. A. Background setting of the poem. Type and evidence. या कवितेस पार्श्वभूमी कोणती आहे नेमकी? रूरल और अर्बन, ग्रामीण की शहरी? कोड द लाईन्स फ्रॉम द पोएम. कवितेतून तुम्ही त्या ठिकाणी ओळी या पुराव्यादाखल इथं लिहायचे आहेत. आता कवितेतील पीजन्स हा जो ठिकाणी जो काही शब्द पीजन्स गॅदर्ड इन द पोएट्स हाऊस. सी द लाईन. The pigeons came like a swarms of fly. This line shows that background of this poem is from a rural life. The peasants came like swarms of flies. माशांच्या थव्यासारख्या ठिकाणी लोक या ठिकाणी येत होते आलेले. आता बी जो क्वेश्चन जो आहे स्कॉर्पियन. मेनी इमेजेस ऑफ स्कॉर्पियन कॉन्ट्रास्ट इन द ओपनिंग लाइन ऑफ द पोएम. फाइंड एक्झाम्पल्स ऑफ ईच and add them to the columns below. आता इथं जे दिलेलं हाईड हा विंचू कुठे लपलेला होता? अंडर ए शॅक ऑफ राईस. जी भाताची जी पोती होती ह्या भातांच्या पोत्याखाली. अंडर ए शॅक ऑफ राईस. आता दिलेली तर ब्लॅक इथं दोन जे इथे दिलेले आहे. देन डायबोलिक आणि लास्टला अशा प्रकारे तुम्ही इथं लिहायचे. आता इथे टिमिड म्हणजे भीती.
आणि भीतीने हा स्कॉर्पियन जो हाईड्स अंडर अ शॅक ऑफ राईस. आता शब्द इथं आहे बॅक. स्कॉर्पियन इज अफ्रेड ऑफ द पीपल. पीपल वी आर सर्चिंग द स्कॉर्पियन. And he, the scorpion returns back, goes back under the shack of the rice. बा हा जो स्कॉर्पियन आहे इज अफ्रेड ऑफ द पीपल and goes back आता डायबोलिक जी आहे तिथं डायबोलिक इथं जे आहे डायबोलिक टेल शेपटी म्हणतो आपण. आता ही जी डायबोलिक टेल डायबोलिक्स मीन्स आहे हॅव्हिंग द क्वालिटीज ऑफ इव्हिल अँड विकेड. अशाच प्रकारचे या ठिकाणी डेंजरस धोकादायक आणि इव्हिल वन. परत पुन्हा या ठिकाणी पॉइझनस या ठिकाणी पॉइझन मूव्स इन द मदर्स बॉडी. पॉइझन मूव्ड इन मदर्स बॉडी. ह्या ज्या घटना ज्या आहेत आपल्याला अशा भीतीदायक या ठिकाणी घटना ज्या आहेत. Question C, imagery. Look at the description of the village pigeon. What does the imagery suggest about them? The images, what images suggest? They came like swarms of fly. यातून आपल्याला काय या ठिकाणी सूचित होतं? They came like swarms of fly means they came in large number. They buzzed the name of the god means they repeated God softly. They taking the God. They repeated. इथं घ्या. They repeated name of God. देवाचं नाव या ठिकाणी शांतपणे या ठिकाणी घेत होते. They threw giant scorpion shadow on the mud-baked wall. जे टॉर्च आणि लॅन्टर्न घेऊन आलेले होते त्यामुळे यांच्या सर्व इमेजेस या मातीच्या भिंतीवरती पडलेल्या होत्या. हे भयभीत करणाऱ्या ठिकाणी वातावरण होतं. These या ठिकाणी shadows of the people on mud-baked wall through giant scorpion shadows of the people on the mud-baked wall. लोकांच्या या ठिकाणी सावल्या आणि विंचू यांची सावली. यामुळे वातावरण या ठिकाणी भीतीदायक वाटत होतं.
दे क्लिक्ड देअर टंग्स. आता आहे दे क्लिक्ड देअर टंग. आता ते दुःखाने पुटपुटत होते. दे मेड सॉरोफुल साऊंड विथ देअर टंग. विथ देअर टंग. दुःखाने आणखीन ते आपला जिभेच्या साहाय्याने आणखीन आवाज काढत होते. क्वेश्चन 3. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द चाइल्ड इज अफ्रेड बट ॲडमायर्स. मुलगा भयभीत झालेला आहे परंतु कौतुक करतो बा. द इनिशिएटिव्ह ऑफ द पिजन्स. हिज फादर ट्राईंग एव्हरी वे टू क्युअर. आणि सी bravery of his mother. Answer bravery of his mother. Second, his father and the villagers panic and hastily suggest A. to take her to the hospital. B. Ayurvedic treatment. C. religious remedies to help. आता इथे रिलिजियस रेमेडीज घरी आणखीन चालू होत्या ना. देन 3. Poet seems to see the villagers as impractical and almost irritating, which suggests the poet is critical of caste. Poet is critical of religion. The poet is critical of tradition. ज्या परंपरा आहेत त्याचा या ठिकाणी टीकाकार. सी. Ninth, peasants chant the name of the god. A. nullify the stinking experience. Praise God. Appease God. Nullify the stinging experience. जो विष आहे विषाची तीव्रता कमी व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहे. 10. The click of tongues reflect their dash to the predicament. इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स, कलेक्टिव्ह रिस्पॉन्स आणि ग्रुप रिस्पॉन्स. हा सामुदायिक या ठिकाणी रिस्पॉन्स आहे, प्रतिसाद ग्रुप. फ्रॉम द पोएम. क्वेश्चन 4. फ्रॉम द पोएम प्रोव्हाइड एव्हिडन्स फॉर द फॉलोइंग स्टेजेस अँड एव्हिडन्स लाईन फ्रॉम द पोएम. आता स्टेजेस. द अटेम्प्ट बाय द peasants to help alleviate the mother's pain. यासाठी कवितेतील या ठिकाणी ओळ. बज द नेम्स ऑफ गॉड 100 times. ही कवितेतील ओळ आपल्याला मिळते. बज was the name of God 100 times. Next je the action of these same pigeons to kill the scorpion. यासाठी एव्हिडन्स म्हणून कवितेतील ठिकाणी जी काही ओळ. दे सर्च फॉर हिम मिस पिजन बट ही वॉज नॉट फाउंड. दे क्लिक्ड देअर टंग्स. या वाक्यातून पिजंट यांचे जे काही प्रयत्न आहेत हे प्रयत्न दिसून येतात. दे searched for him but he was not found. They clicked their
they clicked their tongues. See the reaction of the rational father. Reaction of the rational father. That's a trying every curse and blessing, powder, mixer, herbs and hybrid. Even he poured a little paraffin. ह्या कवितेतील जे काही ओळी आपल्याला इथं पुरावा म्हणून लिहिता येते. ट्राईड एव्हरी कर्स अँड ब्लेसिंग. And also use powder, mixer, herb, etc. D. The various superstitions versus the scientific. वेगवेगळ्या ज्या अंधश्रद्धा होत त्यांचा वापर केला गेला. हे विष या ठिकाणी उतरावं, त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून. त्याचबरोबर इथं सायंटिफिक या ठिकाणी मेथड्स, त्या दृष्टीने पण वडिलांनी विषाची तीव्रता कमी होण्यासाठी अथवा ही इवन पोड लिटल पॅराफिन. ही लाईन तिथं लिहा. ही इवन पोड लिटल पॅराफिन अपॉन द बीटन टो अँड पुट मॅच टू इट. पॅराफिन या ठिकाणी ओतून त्याला या ठिकाणी पेटवलेलं आहे. ही इवन poured little paraffin. लिटल पॅराफिन. आता ई जो आहे इव्हिल वर्सेस गॉड. इव्हिल वर्सेस गॉड. आफ्टर 20 hours इट लॉस्ट इट्स स्टिंग. म्हणजे 20 तासानंतर हे विष नाहीसं झालं. आफ्टर 20 hours it lost its effect or its sting, its poison.